चला तर आता हे मेथी दाणा आहे, मी गावले गेली होती त्याच्या अगोदरच टाकले होते आणि मग पाणी काढून ठेवून दिलं होतं. मुरू दिलं आणि मग पाणी काढून ठेवून दिलं आणि मग गावाला गेली होती. तर मग हे बघा किती मस्त छान असे कोंब आलेले आहे बघा. तर हे असे कोंब आलेले मेथी दाणा ना खूप चांगली भाजी बनते, खूपच छान बनते. तर मला ना खूपच मेथी दाणा कसंही असो तरी मला याची भाजी खूपच आवडते, माझे फेवरेट आहे मेथी. तशी मी मेथी दाणा प्रत्येक भाजीमध्ये टाकत असते, पण जे अशी कोंब आलेली मेथी दाण्याची भाजी एक वेगळीच बनते, थोडीशी चविष्ट बनते म्हणजे एकदमच. आणि जे बी याच्यामध्ये आयरन हे सगळं व्हिटॅमिन आहे, तर हे खाणं खूपच छान आहे, म्हणजे चांगलं आहे. तर चला तर आपण आता याला मी धुवून आणलेलंच आहे, तर आता मी याला सातळणी म्हणजे साधीच सातळणी द्यायची आहे. तर आता त्याच्यासाठी लागणार आहे कांदा. तर कांदा आणि एक हिरवा मिरचा. आणि बरं लाल मिरचा जर असेल ना तर लाल मिरचा बी एकदम मस्त आहे, पण माझ्याकडे लाल मिरचा नाही आहे, तर मी हा हिरवा मिरचा थोडासा स्वाद यासाठी. आणि त्याच्यासाठी जिरं आणि तिखट मीठ लागणार आहे. तर चला आपण आता सातळणी देऊ. तुम्ही करत असता का अशी? कोण कोण बनवत असते अशी मेथी दाण्याची भाजी? कोंब आलेल्या मेथी दाण्याची भाजी कोण कोण खात असते? प्लीज मला कॉमेंट्स मध्ये सांगा. आणि त्याच्यासाठी लागणार आहे लसूण. तर 2-4 कड्या जेवढ्या तुमच्या जवळ असेल, म्हणजे जास्त लसूणाची गरज नाही आहे, तर मी 2-4 कड्या टाकते. तर असं मी पटपट सोलून घेतो. आणि कोणाकोणाला आवडते ही भाजी तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा. मला तर फारच आवडते, तुम्हाला मी सांगितलंय, अगोदरही सांगितलंय का ही भाजी मला. आणि तसे ना मला हिरव्या भाज्या ह्या अशा कोंब आलेले मूग मोठ हे मला खूप आवडते. म्हणजे तसे याच्यामध्ये ना भरपूर आयरन असं व्हिटॅमिन असते, तर हे असं खाणं खूप चांगलं आहे. आणि जे काही तुम्ही आता बाजारातल्या काही विकत आणता आणि त्याच्यामध्ये कसं औषध राहते, त्याच्यासाठी नाही असं घरी आणा, मस्त असे धुवून टाकायचे मस्त 2-3 पाण्यानं. आणि मग नंतर कोंब येईपर्यंत ते तसे ठेवायचे, तर आपले कोंब येते. जरुरी नाही की अंधारा ठिकाणीच आपण ठेवल्यानेच कोंब येते, नाही. तुम्ही चांगले मुरले आणि मग त्याच्यातून पूर्ण पाणी काढलं ना, ते आपल्याप कोंब येते. चला आता मी याले बारीक करून घेतो. कशाने करू? तर हे पहा, यानच करतो मी, कारण आपल्याला जास्त काही बारीक करायचं नाही आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी चव येण्यासाठी तर थोडंसं मी असं, कारण एवढंसं लसूण काही मिक्सरमधून काढता येत नाही, तर त्याच्यासाठी आपण असं थोडंसं असं कुटून घ्यायचं. असं कुटून घेतला ना एकदम मस्त होते. आणि पहा, आणि मसाल्याचा वापर खूपच कमी करायचा. मसाला नाही खाल्ला ना तर तेच चांगलं आहे, आणि बिना मसाल्याची भाजी टेस्टी बनते, हे लक्षात ठेवा. आणि मी कधीच मसाल्याचा यूज करत नाही, करते म्हणा पण थोडं बहुत, म्हणजे ज्या जरुरी भाज्या आहेत जसं चिकन झालं, अंडे झालं, याच्यामध्येच टाकते, पण ठीक फार कमी कमी टाकत असते मी. काही जास्त मसाल्याचा वापर मी करत नाही, कधीच नाही. आता बघितलं ना, माझी आई सुद्धा मसाल्याचा वापर करत नाही, तिला पण मसाल्याची भाजी आवडत नाही. तर तुम्ही नक्की करून पहा. तर हे माझ्यासारखी रेसिपी ना तुम्ही कोणी काय खूप काही म्हणजे दरवेळेस पेस्ट बनवून ठेवते, पेस्ट टाकते, मसाल्याचं थोडंफार हे टाकते, धनिया पावडर टाकते, असं काही काही टाकते. त्याच्यापेक्षा न टाकलं, आपली साधे सिंपल भाजी केली आपली, तर ही भाजी म्हणजे हानिकारक नसते. याने म्हणजे मसाल्याने गॅस असं म्हणजे काही प्रकारच्या बिमाऱ्या होते, त्याच्यापेक्षा बिना मसाल्याच्या भाज्यांना आणि तेलाचा वापर पण कमी. आता तुम्ही म्हणता की हे म्हणजे पहा, जुन्या काळी कसं तेलाचा वापर कमी, मसाले कमी,
तर त्यांची हड्डी मजबूत होती. भलेही दुखले पतले होते, त्याचे पोट निघालेले नाही, असं म्हणजे व्यायाम जास्त होता आणि खाणं द्यायचं असं साधंच होतं. आताचं काय व्यायाम बी कमी आहे आणि खाणं पिणं म्हणजे मसाल्याचं तेलकट हे जास्त आहे. आणि असे असे जे आहे हे असे तुम्ही भाजीनं यूज करतच नाही, फार कमी, जास्त हॉटेलचं असं तसं जास्त खाते. तर हे असं न खाता घरगुतीच मस्त बनवून खायचं, तेल कमी टाकून, तर खरं तुमचं शरीर पण तंदुरुस्त राहील. आणि सकाळी 6-5 वाजता उठलंच पाहिजे, 5-6 वाजता उठलंच पाहिजे. हा नित्य नियम ठेवा, तुम्ही ठरवून ठेवा. आणि एक वेळा जर तुम्हाला सवय झाली ना तर 6 वाजताची तुम्हाला सवय पडते. आता लसूण अद्रक टाकलं मी आणि त्याच्यामध्ये थोडं तिखट, तसं आता मी हे तर टाकलंच आहे. एक मिरच्याचं काही तिखट पण जास्त होत नाही. आणि तिखट टाकलं मी 1 चम्मच कमीच टाकले आणि हळद, बस. पहा, अशी माझी साधी सिंपल भाजी आहे. तर तुम्ही नक्की अशी भाजी करून पहा. आणि हे कोप आलेली भाजी ना खरं सांगतो ना खूपच छान बनते. तुम्ही नक्की करून बघा ना. तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही करत असता, कोण करत असते ते मला नक्की सांगा. तर पहा, हे अशी भाजी बनवली आहे. पहा, जास्त तिखट नाही ना, एकदम मस्त म्हणजे मेथीचा म्हैकार येऊन राहिला खूप. आणि हप्त्यातून 2-3 वेळा तरी, म्हणजे नाही निदान ते 1 वेळा तरी तुम्ही खाऊन नक्की बघा. कारण याच्यानं काय, जे अंगदुखी म्हणजे हातपाय दुखतात ना, तर यानं दुखत नाही. जे गरमावटपणा अंगामध्ये, म्हणजे हे मेथी गरम आहे, याच्यामध्ये आयरनचं प्रमाण खूपच आहे. तर मेथी दाणा ना खरंच खाल्ला पाहिजे. हप्त्यातून 1 वेळा तरी याची भाजी खाल्ली पाहिजे. शरीराला खूपच चांगलं आहे. टोंगळेदुखी, हातदुखी असं याच्याने रेग्युलर जर तुम्ही वापर कराल तर हे कमी होते दुखणं. आणि जे बी पोटाचे आजार आहे हे पण कमी होते. तर आता याला मी थोडंसं पाणी करते. मला रस्सा पाहिजे, सुकी करायची नाही आहे, मला रस्स्याची भाजी करायची आहे. तर आता याला उकळू द्यायचं आहे. तर पाहू शकता भाजी झाली तयार. हे पहा, झाली भाजी तयार. आता मस्त पकली, तर खूप छान झाली भाजी. तर आता याला बंद करून देतो. आज माहीत नाही यार, आज काहून आज उदास मन लागत आहे. कारण काल मी आईच्या गावावरून आले आणि आज माहिती नाही, आज म्हणजे थोडं एकटं लागत आहे. नाहीतर मला असं, मी कधीच अशी उदास म्हणून राहतच नाही, प्रसन्नच राहते. मी हमेशा अशी म्हणजे हसीत खुशीत राहते. पण ह्या वेळेनं माहिती नाही, आईच्या घरून आली ना, तर तेव्हाच मला ना म्हणजे थोडं अलगच, म्हणजे असं वाटते काम नाही करावं, काहीच नाही, म्हणजे कशातच मन नाही लागून राहिलं. असं म्हणजे असं वाटते कधी रडू की हसू, काय करू, मला ना खरंच काही समजून नाही राहिलं. असं का होते कधी कधी माझ्यासोबत. चला असू द्या, असंच होते माझ्यासोबत. म्हणजे कधी कधी इतकी हॅपी, इतकी खुशीत राहते ना, तर काय सांगू. म्हणजे आज ना, म्हणजे आज मला ना विचित्रच लागून राहिलं. आज तसंही आज श्रावण सोमवार म्हणजे नागपंचमी आहे. तर बरं, नागपंचमीच्या तुम्हाला ढेर साऱ्या शुभकामना आणि तुमची नागपंचमी चांगली जाव. तर मी पण केली, पण माझी अशीच साधी सिंपलच आहे. मी काही जास्त हे करत नाही, माझ्या साध्याच पद्धतीने आहे. तर मी काही तो व्हिडिओ काही बनवला नाही मी तसा. आज म्हणजे माझं मनच नाही होतं आज व्हिडिओ बनवायला, पण मन नाही लागून राहिलं, काही नाही. आज चला म्हटलं, आज थोडंसं व्हिडिओ एवढं तरी बोलून द्या म्हटलं, म्हणून मी आता हे एवढं शूट केले. आज खरं सांगतो ना, आज
आज मी खुशच नाही आहे. काय मी तसं काय आपने आपच होते माझ्यासोबत असं. चला असू द्या, तुम्ही हॅप्पी राहा. चला तर मी गावावरून परत आली. नर्वस का झाली आता मी तुम्हाला सांगितलं. आज खूप नर्वस लागत आहे, तर त्याचं मेन कारण आहे तर मी सांगितलंच नाही ते. तर मेन कारण म्हणजे असं आहे की जो माझा मोठा दादा आहे तर तो म्हणत होता की हे काय असले व्हिडिओ बनवतं, हे म्हणजे टाल करतं असं तो मला म्हणत होता. मग म्हणजे मला ना, आणि तो लहानसुद्धा म्हणतो की असं काही बनवू नको, असले काही व्हिडिओ बनवू नको असं म्हणणं चालू आहे त्याचं. तर आणि जेव्हा बी मी व्हिडिओ बनवते ना तर टोकत असते, तर मग माझं मन ना एकदम उदास होऊन जाते. मग मी ना तिथून मग एकदम नर्वस नर्वस होऊनच आली. तर असं झालं. आईला तर काही फरक नाही पडत, पण बाबाही असं काही म्हणत नाही की ब्लॉग बनवू नको, व्हिडिओ बनवू नको. आणि मेन म्हणजे मोठा दादा असा म्हणतो की डान्स वगैरे करू नको. तर असं म्हणणं आहे त्याचं का म्हणजे व्हिडिओ बनव म्हणते, पण असे डान्स नको करू म्हणते, असे ताला नको करू म्हणते, असं त्याचं म्हणणं आहे. तर मग माझं मन एकदम एकदम म्हणजे एकदमच असं उदास होऊन गेलं. मग मी म्हटलं करू तर करू काय आता, जे आपल्या अंगी आहे जे गुण आहे. आता ठीक आहे, थोडाफार मला येतो डान्स आणि कसं आहे मला आवडते म्हणून मी करतो. आता असं नाही की मला येतही नाही, एकदम मी कशी तरी करत आहे, खूप बेकार करत आहे, कोणाला म्हणजे विचित्र दिसत आहे, असं काही आहे का? तुम्हीच सांगा माझे डान्स कसे वाटते, तुम्हीच सांगा मला कॉमेंट्समध्ये. तर मला तर वाटत नाही की मी एवढा बेकार डान्स करतो. कारण आणि कोणी म्हणते की स्वतःचा डान्स चांगलाच वाटतो, असं काही नाही. आपले व्हिडिओ आपण स्वतः पाहिले ना तर आपल्याला खुदच समजते का आपला व्हिडिओ थोडाफार तरी आहे व्यवस्थित, काही एवढा माझा व्हिडिओ बेकार नाही आहे डान्सचे. आता आवड असते, गुण असते, तर काय झालं डान्स केल्यानं काय काय कोणाचं चाललं आहे मी असं म्हणते. तर त्याला म्हणजे आवडत नाही असं असले काही व्हिडिओ म्हणजे डान्स वगैरे. त्याला असं वाटते की हे तमाशा दाखवणं आहे, हे असलं काहीतरी असं त्याला असं वाटते. म्हणून मी त्याचं मानतो, पण काय आहे मला व्हिडिओ बनवणंच आहे. मी व्हिडिओ बनवणं बंद करणार नाही. डान्स करीन, व्हिडिओ बनवून ब्लॉग तर बनवायला मला मना करत नाही, पण मी डान्स व्हिडिओसुद्धा करणार करणार. मला लोक काहीही म्हणू द्या, लोक मला नावही ठेवू द्या, कोणी असो, माझ्या परिवारातले असो नाही तर बाहेरचे असो, कोणी पण असो, सासूरवाड्यातले कोणी असो, चालते मला त्यांचे काही. आता सासूरवाडं तर माझ्यासाठी सुटलंच, आता ते तर माझ्यासाठी कोणीच राहिलेले नाही आहे. तर त्यांचा विषयच नाही, ते लोक तर म्हणणारच आहे. जे नाही ते तर नाव ठेवलेच, आताही ठेवूनच राहिले, आताही मागं काही ना काही बोलणं चालूच आहे. त्यांचं जाऊ द्या, मला त्यांचं काही घेणं देणं नाही. तर प्रश्न फक्त माझ्या भावाचा आहे. तर त्यालाच मी समजवलं, म्हटलं पाय डान्स केल्याने म्हटलं याच्यात बी व्हायरल होते, म्हटलं याच्यावर जर म्हटलं लाखाने व्ह्यूज जर आले म्हटलं तर कधी ना कधी व्ह्यूज म्हणजे कधी ना कधी तर व्हायरल होणंच आहे ना. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आलं तर व्हायरल होतेच, असं नाही का. पण आता असं आहे की माझे व्हिडिओ म्हणजे अगोदर कार्टूनचे होते, मग ते ब्लॉगचे झाले, त्याच्यानं थोडीशी रीच कमी जास्त होते. जसे कार्टूनवर व्ह्यूज भरपूर येतात तसे ब्लॉगवर नाही येत आता. म्हणजे नाही आवडत कोणाला, ज्यांना आवडते ते पाहतेत, पण त्याला असं म्हणणं आहे की तू डान्स करू नको. मला माझं मन नाही मानत, तरी मला ना डान्स करणं म्हणजे एक दिवस जर मी डान्स व्हिडिओ असा रील शूट नाही केला ना तर मला असं वाटते की मी आज कोणतंच काम नाही केलं असंच वाटते. तर असं म्हणून का नाही म्हणजे कुणी काही बोललं का नाही थोडंसं मन डिस्टर्ब होऊन जाते, असं राहते. म्हणजे आता काय सांगू, आता आता प्रत्येक आता याच्यावर सुद्धा मला अगोदर कॉमेडी म्हणजे कॉमेंट केले होते, व्हिडिओ बनवू नका, कार्टून व्हिडिओ बनवा, ब्लॉग नका बनवू, हे असले काहीतरी काय अजून असंच काहीतरी अजून असे प्रत्येक जण म्हणतात मला.
पण असं काय, आपल्याला कोणी काही म्हणू द्या, आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आता मी काही याच्यावर जाणून आली नाही, तुम्हालाही माहीत आहे काय झालं होतं म्हणून मी आता असं असं मला शूट करायला, म्हणजे तसं तर माझं वेगळं चॅनल होतंच, तुम्हाला आधी सांगितलं होतं. आणि माझी काय झालं काय नाही हे तुम्हाला मी सांगितलंच होतं, तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहे. अजून काय, रिकाम टेकडी. रिकाम टेकडी आहे, हिला कामं नाही आहे, नुसतं रील बनवते, नुसतं व्हिडिओ बनवते. हो बाबा, माझं काम हेच आहे. रिकाम टेकडी याला नाही म्हणत, नुसतं झोपून राहते, कामं नाही करत. काम हेच आहे मेन, व्हिडिओ बनवणं. हेच तर खूप मेहनत करावं लागते, याच्यामध्येच तर खूप मेहनत आहे. म्हणजे ते व्हिडिओ बनवणं, याच्यामध्ये एडिट करणं, खूपच मेहनत आहे ना. आता कोणतेही याच्यात मेहनत आहेच, तरीसुद्धा मला म्हणतात की रिकाम टेकडी आहे. माझं दादा तर रिकाम टेकडी नाही म्हणत, पण तो म्हणते फालतू व्हिडिओ नको बनवू, डान्स व्हिडिओ नको करू, असं चालू आहे त्याचं. चला असू द्या, मला काही फरक नाही पडत. तो भाऊ असो की काही असो, अगर माझ्यावर अडचण आली, आता समजा मी इथे आहे, दर महिन्याला किरायाचं भाडं थोडी द्यायचा राहिला आहे तो, नाही. जे करणं आहे ते मलाच करायचं आहे. थोडेसे 1-2 भाडं कोणीही देते, आई बाबा असो कोणीही असो. पुऱ्या जिंदगीभर थोडी मला सपोर्ट करणार आहे, भलेही पैशाची नाही, पण असा सपोर्ट आहे म्हणा त्याचा. पैशाचीही थोडेफार मदत खूप केली माझी, असं मी म्हणा नाही. म्हणजे मी अशी नाही म्हणत की त्यांनी मला मदत केली नाही, पैशाची मदत केली आणि अशी पण मला मदत केली, खूप मदत केली माझ्या लहान भावाने आणि मोठ्याने. लहान भावानं पैशाची तर मदत नाही केली, पण अशी मदत केली. तर चला, इथेच व्हिडिओ स्टॉप करते. चला, आता मी बी कामं करून घेतो. आता चाय पितो पहिले, अगोदर मी चाय बनवून घेतो आणि पितो. नर्वस एकदाचं मूड खराब झालं ना, तर दिवसभर मूडच खराब राहते. कालपासूनचं मला तसं मूड खराब आहे माझं, कालपासूनचं.